नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण कुंभमेळ्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व पाहणार आहोत. कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. याच पार्श्वभूमीवर कुंभ आणि महाकुंभ यांच्यातील फरक समजून घेऊन आणि कुंभचे किती प्रकार आहेत हे देखील जाणून घेऊ. कुंभमेळ्याचे आयोजन 4 शहरात केले जाते, ज्यात हरिद्वार, प्रयागराज, नाशिक व उज्जैनचा समावेश आहे. नाशिक व उज्जैन येथील कुंभमेळ्याला सामान्यतः सिंहस्थ म्हणतात आणि अन्य शहरात कुंभ, अर्धकुंभ व महाकुंभचे आयोजन केले जाते. कुंभमेळा हा 3 वर्षांनी असतो, महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी असतो आणि महाकुंभमेळा सर्वात पवित्र मानला जातो. कुंभमेळ्याचे 4 प्रकार आहेत: पूर्णकुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा व महाकुंभमेळा. त्यातील फरक आपण जाणून घेऊ. कुंभ. कुंभचा अर्थ होतो कलश. प्रत्येक 3 वर्षांनी उज्जैन सोडून हरिद्वार, प्रयागराज व नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. अर्धकुंभ. अर्धचा अर्थ असा होतो अर्धा. हरिद्वार व प्रयागराज या 2 पवित्र ठिकाणी दर 6 वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन होते. पूर्णकुंभ. प्रत्येक 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे, त्याच्या 3 वर्षानंतर हरिद्वार, त्यानंतर पुन्हा 3 वर्षानंतर प्रयागराज आणि पुन्हा पुढील 3 वर्षानंतर नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हे चक्र पूर्ण झाल्यास याला पूर्णकुंभ असे म्हणतात. याच पद्धतीने जेव्हा हरिद्वार, नाशिक किंवा प्रयागराजमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल तेव्हा त्याला पूर्णकुंभ असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांची 12 वर्षे असतात असे मानले जाते. त्यामुळे पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन देखील प्रत्येक 12 वर्षांनी होते. महाकुंभ. मान्यतेनुसार प्रयागराजमध्ये 144 वर्षांमध्ये एकदा महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 144 वर्षेच का, तर 12 × 12 केले की 144 होतात. अशी मान्यता आहे की कुंभमेळे देखील 12 असतात. त्यातील 4 मेळ्यांचे आयोजन पृथ्वीवर तर उर्वरित 8 आयोजन देवलोकात केले जाते. या मान्यतेनुसार प्रत्येक 144 वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन होते. 2013 साली प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कारण त्याच वर्षी 144 वर्षे पूर्ण झाली होती. आता पुढील कुंभमेळा 138 वर्षांनी आयोजन होणार असल्याचे सांगितले जाते. सिंहस्थ. सिंहस्थचा संबंध सिंह राशीबरोबर आहे. सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा योग प्रत्येक 12 वर्षानंतर येतो. याच प्रकारचा योग घडून आल्यास नाशिकमध्येही सिंहस्थचे आयोजन केले जाते. या कुंभामुळेच ही धारणा प्रचलित झाली की कुंभमेळ्याचे आयोजन प्रत्येक 12 वर्षांनी होते, पण हे खरे नाही. कुंभमेळा उज्जैन सोडल्यास इतर 3 शहरात 3 वर्षांनीच आयोजित होतो. कुंभमेळ्यासाठी महत्त्वाची ठिकाणे. 1. हरिद्वार. कुंभ राशीत बृहस्पतीचा प्रवेश झाल्यास आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार व प्रयागराजमध्ये 2 कुंभपर्वांमध्ये 6 वर्षांच्या यंत्रात अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 2. प्रयागराज. मेष राशीच्या चक्रात बृहस्पती किंवा सूर्य आणि चंद्राने मकर राशीत प्रवेश केल्यास अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभ राशीत बृहस्पतीचा प्रवेश झाल्यास आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 3. नाशिक. सिंह राशीत बृहस्पतीच्या प्रवेशानंतर कुंभमेळ्याचे आयोजन गोदावरीच्या तटावर नाशिकमध्ये केले जाते. अमावस्येच्या दिवशी बृहस्पती, सूर्य
व चंद्र या ग्रहांनी कर्क राशीत प्रवेश केल्यानेही नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होते. या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हणतात, कारण या कार्यकाळात सिंह राशीत बृहस्पतीचा प्रवेश होतो. 4. उज्जैन. सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशानंतर उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त कार्तिक अमावास्येच्या दिवशी चंद्र व सूर्य एकत्र असताना आणि बृहस्पतीने तुला राशीत प्रवेश केल्यास उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यात देखील सिंह राशीचा समावेश असल्याने याला सिंहस्थ कुंभमेळा असे. ही कुंभमेळ्याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.